फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। कराडमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते झालं। देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडीतून प्रवासही केला। यावेळी फडणवीसांसोबत खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते। या दरम्यान फडणवीसांनी हातात कासरा घेतला होता, त्यावरून उदयनराजेंनी एक सूचक वक्तव्य केलं। ही तर फक्त सुरुवात आहे, राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे। आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्रित येऊन आम्ही 45 नाही तर 48 जागा घेऊ, असं उदयनराजे भोसले म्हणाले। यावेळी उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली। या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हा ज्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे, आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच। हे बोलत असताना कधी कधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात येताना। मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला, मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे। भविष्य काळात तुम्हाला त्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे, ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त महाराष्ट्र अनलिमिटेड न्यूज 18 लोकमत पर।